अभिनेत्री रेशम टिपणीसची मुलं काय काम करतात? रेशम टिपणीसने 1993 साली अभिनेता संजीव शेठ याच्याशी लग्न केलं होतं. 11 वर्षाच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. बॉलिवूडच्या किंग शाहरुख खानच्या बाजीगर चित्रपटासह अनेक सिनेमे व लोकप्रिय टीव्ही शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसने काम केलेलं आहे. सध्या ती कलर्स मराठीवरील अंतरपाट या मालिकेतील विदुला नावाची महत्त्वाची भूमिका साकारताना दिसते. आपल्या दमदार अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रेशमच्या खाजगी आयुष्याबद्दल फार लोकांना माहीत नसावं. रेशमला 2 अपत्ये असून ती काय करतात याबाबत रेशमने सांगितलं आहे. रेशमने 1993 मध्ये अभिनेता संजीव शेठ याच्याशी लग्न केलं होतं. संजीवने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलेलं आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर म्हणजेच 2004 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. या जोडप्याला मानव नावाचा मुलगा तर ऋषिका नावाची मुलगी आहे. घटस्फोटानंतर संजीवने 2010 मध्ये अभिनेत्री लता सबरवालशी लग्न केलं. रेशमच्या घटस्फोटाला 20 वर्ष झाली आणि आता रेशमची मुलंही मोठी झाली आहेत. आता ते दोघं काम करत आहेत. त्यांच्या आयुष्यात व्यग्र आहेत. त्यांना त्यांचे जोडीदार आहेत. त्यांना माझ्यासाठी वेळ नाही, त्यामुळे मी काम करून स्वतःला व्यस्त ठेवते. माझा मुलगा मानव VFX ग्राफिक डिझायनर आहे आणि रितिका एका कंपनीमध्ये क्रिएटिव्ह हेड आहे आणि ती फोटोग्राफर देखील आहे. ती जाहिराती शूट करते, जाहिरातींचं दिग्दर्शन करते, लिहिते. ती खूप क्रिएटिव्ह आहे. मुलांना अभिनय क्षेत्राची आवड नसल्याचं रेशमने सांगितलं. त्यांना या क्षेत्रात अजिबात रस नाही. ते माझं काम बघत पण नाहीत. मी त्यांना म्हटलं की माझी मालिका बघितली का, तर हो बघतो असं म्हणतात, असं रेशमने सांगितलं. रेशमने घटस्फोटानंतर दुसरं लग्न नाही केलं, पण ती संदेश कीर्तीकर बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. रेशमला एका मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल विचारल्यावर तेव्हा तिने सांगितलं, पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. लग्नानंतर एकच बदल होईल की माझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल. बाकी सर्व काही आता आहे तसंच राहील. संदेश आणि माझ्या नात्यामध्ये सर्व काही ठीक आहे. मला लग्न करून आमचं नातं खराब करायचं नाही, असं ती स्पष्ट सांगते. रेशमने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी लग्नगाठ बांधली होती. आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि मालिका विश्व गाजवणारी अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. मालिका आणि चित्रपट विश्वात नाव कमावताना रेशमला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. वयाच्या 20व्या वर्षी लग्न झाल्यानंतर सुरुवातीला त्यांचा संसार चांगल्या प्रकारे सुरू होता. मात्र पदरी 2 मुलं पडल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद होऊ लागले. त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. रेशम टिपणीस बिग बॉस मराठी सीझन 1 मध्ये सहभागी झाली होती. या शोमधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अभिनेता शृंगारपुरे आणि रेशम चिटणीस यांची जोडी खूप चर्चेत होती. या सीझनमध्ये सहभागी झालेल्या या 2 कलाकारांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा देखील रंगल्या. बिग बॉस मराठी सीझन 1च्या घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र या चर्चा पूर्णपणे बंद झाल्या. त्यानंतर ते दोघे पुन्हा कधी एकत्र दिसलेही नाही.